ओम नमः शिवाय. श्री स्वामी शिवानंद पांगरे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या चरित्र ग्रंथाच्या पारायणाचा दिवस 67वा. दैवी शक्ती किंवा मंत्रशक्ती मला केव्हा आणि कशा सहाय्य करणार? माझी कामं कशी होणार? मी सुखी कसा होणार? मला आपलं वाटत होतं की तुम्हाला कोणत्याही प्रकारे खुश केलं की माझं काम झालं. माझ्यासाठी तुम्ही काय हवं ते सर्व करणार. फार तर त्यासाठी होणारा खर्च द्यावा लागेल, पण ते काय ते तुम्ही करायचं. मला पाहिजे आहे फक्त गुण, आणि तोही स्वतः काहीही न करता. पण आता ते सगळंच डळमळलं. माझ्याकडून या काळात हवी तशी साधना घडणार कशी आणि मला अपेक्षित यश मिळणार कसं? मी स्वामींना विचारलं. श्री स्वामी म्हणाले, दैवी शक्तींची साथ कशी मिळते हेच हवंय ना? अनंत प्रकारच्या शक्ती आपल्या सभोवार नेहमीच असतात. होम हवन यज्ञयाग यांच्याद्वारा निर्माण झालेल्या शक्ती सिद्ध सत्पुरुष साधुसंत यांनी आपल्या तपानी, आचरणाने, वाणीने निर्माण केलेल्या शक्ती, विशिष्ट जप, स्तोत्र, पाठ, वाचन यांच्यामुळे ध्वनिरूप निर्माण झालेल्या शक्ती, अशा अनंत शक्ती, पहिली वातावरणाशी संबंधित, दुसरी दृश्य स्वरूपातील, तिसरी ध्वनी रूपातील, अशा अनंत शक्ती सभोवती असतात. या शक्ती आपल्या कामाला सहाय्यभूत होण्यासाठी जर योग्य मार्गाने गेलं तर त्यांची मदत मिळू शकते. कोणत्या कामासाठी कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या तीव्रतेच्या शक्तीची जोड मिळवणं जरूर आहे तेवढं मार्गदर्शन फक्त आमचं असतं. तशी ती जोड मिळते कशी असं विचारलंस ना, त्याचंही उत्तर सोपं आहे. समज बरेच तंबोरे आणले आणि सर्व पंचम सुरात लावून ठेवले, आणि नंतर एका तंबोऱ्याची पंचमाची एक तार छेडली तर बाकीच्या तंबोऱ्यातील पंचमाची तार आपोआप हलू लागते, स्वर देऊ लागते. तेच तत्व इथे आहे. आम्ही जो जप किंवा साधना सांगतो ती अशी सांगतो की तुमची इच्छाशक्ती आणि आत्मा अशा एका लयीत नेतो की वातावरणातील त्याच लयींची शक्ती तुमच्या लयीशी सहयोग करते, आणि त्यामुळे तुम्हाला चमत्कार वाटावा अशी अतर्क्य आणि मानवी शक्ती पलीकडची कामं सुद्धा होऊन जातात. तुम्ही तुमची शक्ती वाढवणं किंवा एका ठराविक लयीत आणणं हेच महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठीच आम्ही सांगतो की मी सांगतो ते श्रद्धापूर्वक कर, फळ मिळेल. जो त्याप्रमाणे करतो त्याला फळ मिळतं, मिळालंच पाहिजे. पण जो आपली शक्ती वाढवण्यात अगर परमेश्वरी शक्तीचं सहकार्य मिळवण्यासाठी आवश्यक उंची म्हणा, लय म्हणा गाठू शकत नाही किंवा अपुरा पडतो, त्याचं काम होत नाही. त्यावेळी लक्षात आलं की रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं प्रमेय स्वामी आपल्या पद्धतीने सांगत आहेत. म्हणजे हे सुद्धा आजच्या विज्ञानाला धरूनच आहे की. मग या जुनं आणि टाकाऊ काय? हे तर निखळ त्रिकालाबाधित सत्य कोण आणि कसं नाकारणार? श्री स्वामी सांगत होते, आता तू इथे बरेच वेळेला येतोस. आजारी बरा होणं, अतर्क्य कामं होणं, राग जाणं, आपुलकी निर्माण होणं, निवड होता एखाद्याचा गुणाकार, मोहित होऊन एकंदर कमी प्रतीच्या माणसाची सुद्धा नेमणूक होणं, असे कित्येक प्रकार होऊ शकतात. तू अशा अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आहेस. आता सांग की ही सर्व कामं मी केली का? जो जो आवश्यक पल्ला गाठतो त्या प्रत्येकाला अभिप्रेत फळ मिळतंच. आम्ही याच शक्ती सहयोगाला देवाची कृपा म्हणतो आणि सांगतो असं कर म्हणजे देव कृपा करील. पण असं असून सुद्धा तुम्ही आमच्या शास्त्रावर विश्वास ठेवीत नाही. वास्तविक हे शास्त्र हजारो वर्ष अबाधित आहे. कोणताही अणुरेणू एवढाही फरक यात झालेला नाही. एकही महाभाग हे सर्व खोटं आहे हे सिद्ध करू शकलेला नाही. उलट आमच्या शास्त्रप्रणीत मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शास्त्राने सांगितलं तसं आणि फक्त तसेच अनुभव आले, येत आहेत. पण होतं काय की या शास्त्राचा तुम्ही काटेकोर पाठपुरावा करत नाही, साधना करीत नाही, आणि फक्त तोंडाने म्हणता की शास्त्र खोटं आहे म्हणून. याला काय अर्थ आहे? आमच्या शास्त्राप्रमाणे जा, वागा. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे व अनेकांना आले तसे तुम्हालाही तेच अनुभव येतील. पण त्या मार्गाने गेलात तर. तुम्ही तसं जात नाही आणि अनुभव येत नाही हे पुरावे शास्त्र चूक अगर खोटं ठरवू शकत नाहीत. पण या उलट तुमचा विश्वास बसतो आजच्या विज्ञाननिष्ठ भौतिकशास्त्रावर. वास्तविक भौतिकशास्त्र सिद्धांत सुमारे 25 वर्षात बदलत असतात.
नवा शोध लागतो आणि जुना चुकीचा ठरतो, तरी सुद्धा तुमचा विश्वास त्याच्यावर अजब आहे की नाही? नुकतंच वर्तमानपत्रात आलं नव्हतं का की रँगलर, नारळीकर व हॉईल यांनी काही नवा सिद्धांत मांडला आणि त्यामुळे जुना न्यूटनचा सिद्धांत चुकीचा ठरला म्हणून. पण आमचे शास्त्रीय सिद्धांत मात्र हजारो वर्ष अगदी अबाधितच आहेत, कारण तेच खरं सत्य आहे. आणखी एक गंमत आहे, तुम्ही ज्याला चमत्कार समजता ते खरोखर चमत्कार नसतात. ते साधे नित्य घडणारे शास्त्रीय प्रकार असतात. त्याला शास्त्रीय स्पष्टीकरण असतं, शास्त्रीय कारण मीमांसा असते. रेडिओचं उदाहरण घे. 100 वर्षापूर्वी एक खोका बोलतो असं दिसलं असतं तर त्यावेळी तो चमत्कार, भुताटकी किंवा वेताळ साधन ठरलं असतं. पण आज त्याचं शास्त्र समजल्यामुळे त्यात चमत्कार नाही हे समजतं. तसंच आमच्या शास्त्राचं आहे. या शास्त्रांनी चला, त्यात पारंगत व्हा. म्हणजे ज्यांना आज तुम्ही अतिंद्रिय शक्ती, चमत्कार वगैरे समजता ते तसं काही नसून रेडिओप्रमाणे शास्त्रसंमत सरळ स्पष्टीकरण असलेलं एक सत्य होईल. मग रामदास किल्ल्यांच्या तटाच्या बंदुकीच्या मारासाठी ठेवलेल्या भोकातून पलीकडे कसे गेले? विठोबा नामदेवाशी कसा बोलला? ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? चांगदेव 14 वर्षे जगून सृष्टीवर ताबा कसा मिळवला? किंवा संजयाला कुरुक्षेत्रावरचं बसल्या जागी कसं दिसलं आणि ऐकू आलं? हे चमत्कार राहणार नाही, ती शास्त्रीय सत्य होतील. आता कुठे विज्ञान वस्तूच्या चौथ्या बाजूचा विचार करू लागलाय. आमचं शास्त्र सांगतंय वस्तूला 5 बाजू असतात: लांबी, रुंदी, उंची, दिग आणि कला. आणि आमचे सिद्धयोगी हजारो वर्षांपासून या 5वर सत्ता गाजवून आहेत. मग तू सांग, खरी प्रगती कुठे आहे? आमच्या शास्त्रात की विज्ञानशास्त्रात? म्हणूनच नेहमी सांगावं लागतं, शास्त्राप्रमाणे आपल्या सर्व शक्तीनिशी एकाग्र होऊन प्रयत्न करा. प्रति परमेश्वर नव्हे तर खुद्द परमेश्वर बनाल. मी त्यावर विचारलं, स्वामी मग तुम्ही अंगारा वगैरे देता ती सगळी नाटकच वाटतं. श्री स्वामी म्हणाले, अगदी तसंच काही नाही. त्याचाही मानसशास्त्र, इच्छाशक्ती यांच्या संदर्भात अर्थ आहे. पण मुख्यतः आम्ही या सारे करतो ते त्याचा विश्वास दृढ व्हावा म्हणून. तसंच सर्व शक्तीनिशी तुम्ही प्रयत्नशील व्हावं म्हणून. मी नुसतं शास्त्र सांगितलं तर ते समजणार नाही. आमचं कर्तव्य त्याच्या आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणं ते घडणार नाही. म्हणून हे सगळं हवं. मीमांसा बिनतोड होती. मला खोडता आलं नाही. शास्त्राचा एक नवा अज्ञात पैलू समजला. माझा भौतिकशास्त्र प्रामाण्य मानण्याचा अभिमान कुठच्या कुठे पळून गेला. थोड्या वेळाने श्री स्वामी म्हणाले, तुमचं विज्ञानाचं ज्ञान फक्त जडसृष्टीशी मर्यादित आहे. एक वस्तू घेऊन पृथक्करण करायचं, त्याचे गुणधर्म शोधायचे, इतरांशी त्याचं वर्णन कसं हे पाहायचं, प्रत्येक वेळी सरासरी पद्धतीने निष्कर्ष काढायचे, ही पद्धत. पण न दिसणाऱ्या गोष्टींचा तपास तुमचं विज्ञान करीतच नाही. साधं उदाहरण घे. माणूस मरतो म्हणजे काय रे होतं? ते आजच्या विज्ञानाला माहिती नाही. कार्य थांबलं म्हणजे मेला असं म्हणतात. पण आपलं शास्त्र त्यापुढे जाऊन मेल्यावर घडतं काय ते सांगतं. का घडतं, कसं घडतं ते सांगतं. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव आपलं तत्वज्ञान पाहतं. विज्ञान फक्त असं होतं एवढंच म्हणतं. आमचं शास्त्र असं होतं, ते का, ते कसं होतं, असंच का होतं, अन्य काही का होत नाही, हेही पाहून मग निर्णय, निष्कर्ष काढतं. त्यामुळे तुम्हाला ते विज्ञानाशी विसंगत वाटतात. विज्ञानाच्या कक्षा ज्यावेळी आकाशतत्वापर्यंत जातील त्यावेळी कदाचित आमचे सिद्धांत विज्ञानाला मान्य करावेच लागतील. अनंत विश्वाचे गूढ असंच आहे. इथे या जगात सोन्याला मोल आहे, पण अशाच दुसऱ्या जगात कदाचित दुसऱ्या कशाला मोल असेल. सृष्टी निर्मिती कशी होते हे वेदांनी सांगितलं. तसंच घडत असतं. तसंच का घडतं तेही आहे. म्हणूनच शास्त्र या दृष्टीने देखील आपलं शास्त्र परिपूर्ण आहे. यात केवळ कर्मेंद्रियांनी गोचर गोष्टींचाच विचार केलेला नाही, तर मनाची जडणघडण, अदृश्य शक्तींचा परिणाम, त्याचं पूर्वकर्म, त्याचा अटळ भोग टाळायचे उपाय आणि खऱ्या सुखाचा शोध या सर्वांचा त्यात अंतर्भाव आहे. म्हणूनच आमचं शास्त्र भौतिक सुखसाधनांना महत्त्व न देता आत्मिक उन्नतीच्या मागे आहे. कारण
त्याच पद्धतीने फक्त जन्माचं जे कारण ते पूर्ण होऊन जन्माचा जो अंतिम उद्देश मुक्ती ती मिळवता येते. इंद्रियाधीन सुखाच्या मागे गेलं तर हा मार्ग लांबतो. इच्छा, वासना आणि कर्म यांचे बंध निर्माण होतात. मुक्तीऐवजी पुनर्जन्म आणि भोग वाट्याला येतात. चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांची फळं जीवाला भोगावीच लागतात. चांगल्या कर्माचं फळ आराम, सुख असेल, अगदी स्वर्ग मिळेल. त्या कर्माचं फळ सुख भोगूनच संपवलं पाहिजे. तसंच वाईटाचं आहे. म्हणून सर्व शास्त्र, साधुसंत सर्व नेहमी कर्म करून सुद्धा सर्व कर्म ईश्वरार्पण करून अलिप्त राहण्याचाच प्रयत्न करीत असतात. आधुनिक विज्ञान लावित असलेले मानवाच्या सुखाचे शोध आपल्या तत्वज्ञानाला लावता आले नसते असं नाही, पण ते खरं सुख नाही हे त्यांना माहिती होतं. खरं सुख, चिरंतन सुख काय आणि कसं मिळवायचं ते त्यांनी अनुभवलं होतं आणि त्या ध्येयाने वाटचाल करतात. ही भौतिक साधनं मदतगार न ठरता अडथळे ठरतात हे जेव्हा निर्विवाद ठरलं त्याच वेळी त्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं सोडलं. असं आहे हे सर्व. सकृतदर्शनी क्षुल्लक वाटणाऱ्या घटना कसकशा प्रगत सामर्थ्याचं दिग्दर्शन करतात त्याचा मागोवा घेण्यासाठी केवळ ज्योतिषशास्त्राधारे प्रश्न सांगता दिक्काल बंधन जाऊन त्रिभुवन कसं बसल्या जागेवरून दिसू शकलं त्याचं प्रत्यंतर या सर्व कथा देत आहेत. तरीही श्री स्वामी मी एक फाटका गावढळ माणूस असंच स्वतःला म्हणवून सर्वसामान्य माणसाप्रमाणे आपली वागणूक, बोलणं, चालणं ठेवीत होते. सर्वांची दृष्टी मी एक सामान्य घरंदाज आहे अशीच कशी कायम राहील याचीच काळजी घेत होते. एकदा चमत्कारांचा विषय चालू होता. मी म्हटलं, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. हेच खरं. जे चमत्कार करतात त्यांच्याच मागे लोक धावत असतात. त्यावर स्वामी म्हणाले, सत्पुरुषांच्या जीवनात चमत्कार घडतात हे खरं आहे, पण जे सदानकदा चमत्कार करतात ते सत्पुरुष असतातच असं नाही. अशाच अनेक वृत्तपत्रांतून आलेल्या मेडिकल जर्नलमधील गोष्टी चालू होत्या. श्री म्हणाले, दृढ श्रद्धेने आचारलेले नियम, जप ही अशी शक्ती वाढवतात. याबाबत श्री सांगत होते, जप, तप, ध्यान, धारणा, योग हे शास्त्र आहे. यावर विश्वास ठेवा म्हणजे बाकी गोष्टी आपोआप येतील. आजचा सुशिक्षित सुधारणावादी ज्या श्रद्धेने शास्त्रीय प्रमेयांवर विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे या शास्त्रीय, अविचल, अबाधित एकमेव प्रमेयावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे श्रद्धा बसली पाहिजे. अशी श्रद्धा मिळवण्याचे मार्ग संत सत्पुरुषांनी, ऋषीमुनींनी, शास्त्रकारांनी अनेकविध मार्गांनी सांगितले आहेत. ते सर्व मार्ग प्रयोगसिद्ध आहेत, त्यामुळे सिद्धांत आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जा. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचा प्रत्यय त्यांनी सांगितल्याप्रमाणे येईलच. त्याशिवाय अन्य काहीही घडणार नाही आणि घडतही नाही. त्यावर मी प्रश्न केला, पण या भक्तिमार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या व्यावहारिक अडचणी लांबतच का जातात? वाटेल ते करून बेदरकारपणे वागणारे ऐशारामात लोळताना दिसतात आणि देवदेव करीत असलेला मात्र एखाद्या क्षुल्लक चुकीसाठी शिक्षेला पात्र ठरतो. तो का? की त्याची श्रद्धा नसते या मार्गांवर? श्रींनी उत्तर दिले, श्रद्धा असते आणि या मार्गाने तो प्रगतीच्याच पथावर असतो. म्हणूनच त्याला क्षुल्लक कारण देखील त्रास होण्यास पुरतं. ते कसं काय? अगदी सोपं आहे. पांढरशुभ्र तगरीच्या फुलासारखे कपडे सर्वांनाच आवडतात. नेहमी तसे स्वच्छ राहावे म्हणून वापरणारा काळजी घेतो. डाग पडला तर लगेच धुवून स्वच्छ करतो. अशावेळी खिशातल्या पेनाचा शाईचा एक बारीकसा शिंतोडा जरी त्याच्या शुभ्र कपड्यावर उडाला तरी येणारा जाणारा शेजारी त्याला चटकन विचारतो, का हो, शाईचा डाग कुठे पडला? हा लहानसा डाग देखील लक्षात आला. याचं कारण त्याच्या कपड्यांचा शुभ्रपणा, निर्मळपणा आणि म्हणूनच त्यावरचा तो डाग उठून दिसला. याउलट एक काळी चंद्रकळा नेसलेल्या बाईच्या अंगावर चांगली दौतभर शाई सांडली अगर ओतली तरी कोण कशाला चौकशी करील? मी त्याच्यावर म्हटलं, स्वामी हे बरं आहे, खुशाल काळी चंद्रकळा नेसावी आणि रोज मनसोक्त शाईच्या हौदात बुचकळावं. ना खेद ना खंत. निदान स्वच्छतेच्या हव्यासापायी टीका तरी नको. त्यावर श्री स्वामी म्हणाले, हे खलनायकाचं तत्वज्ञान झालं. पण असं किती दिवस चालेल? किती काळ चालेल? हा सर्व व्यवहार बँक व्यवहाराप्रमाणे इथेच चालतो.
समज तुझं पूर्वार्जित पुण्य म्हणजे 5,000 रुपये तुझ्या खात्यात जमा आहेत, ते संपेपर्यंत तू फाडलेला चेक परत येणार नाही. तू काढलेली रक्कम व्यसनासाठी खर्च करतोस की सत्कार्यासाठी खर्च करतोस याची चौकशी बँक करणार नाही. पण हे सर्व फक्त तुझे 5,000 रुपये संपेपर्यंतच. एकदा का पैसे संपले म्हणजे तू 1 पैशाचा चेक फाडलास तरी तो परत येईल. तसंच आहे हे. अनितिमान आरामात असल्याचे दिसतात, पण ते पूर्वार्जित पुंजी संपेपर्यंतच तसे राहू शकतात. त्याऐवजी तीच पुंजी व्याजी लावून अगर धंदा करून वाढवली तर पुंजी कायम राहून त्यात वाढ होईल. म्हणजेच सुख भोगण्याच्या कालाची मर्यादा वाढेल. आणि मगाशी जे म्हणालास की चांगले वागून फळ मिळत नाही, त्याचं असं आहे की पूर्वार्जित पुंजी संपलेली आहे म्हणून नवीन जमवण्याचा उद्योग सुरू झालाय. पण खात्यात 100 पैसे जमा होण्यापूर्वीच 100 रुपयांचा चेक फाडला तर वटेल कसा? चेक परत आल्याने माणूस हिरमुसला होतो खरा, पण त्याचे जमा झालेले 100 पैसे मात्र खर्च झालेले नसतात. ते थोडे थोडे जमत जात असतात. ज्यावेळी पुरे 100 रुपये होतात त्यावेळी त्याचा परत पाठवलेला 100 रुपयाचा चेक सुद्धा शोधून काढून वटवला जातो. असा आहे हा भक्तिमार्गाचा श्रद्धेचा व्यवहार. या मार्गाने जाणाऱ्यांनी केव्हा तरी काहीतरी थोडंसं केलेलं असलं तरी ते मात्र फुकट जात नाही. त्यावेळची गरज पूर्ण करायला कदाचित ते अपुरे पडत असेल, पण जमेच्या बाजूला जमा झाल्याशिवाय खात्रीने राहत नाही. म्हणूनच सांगावं लागतं की विश्वासो फलदायका. नमामि शिवानंद, वदामि शिवानंद, भजामि शिवानंद. ओम नमः शिवाय.